नमस्कार मित्रांनो, मी देवकुमार छत्तीसगडचा राहणारा आहे। ही गोष्ट साधारण 5-6 महिन्यांपूर्वीची आहे। माझा एक जिवलग मित्र आहे जो सरकारी नोकरीत कार्यरत आहे। त्याच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती, परंतु त्यांना अपत्य प्राप्ती होत नव्हती। यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा। एके दिवशी त्याने मला विचारले की शहरात एखादा चांगला डॉक्टर आहे का जो या समस्येवर उपाय करू शकेल। मी त्याला एका नामांकित महिला डॉक्टरचा पत्ता दिला। त्याने मला विनंती केली की शहरात ट्रॅफिक जास्त असते आणि त्याला गाडी चालवण्याचा सराव नाही, म्हणून मी त्यांच्यासोबत यावे। मित्रासाठी मी लगेच तयार झालो। त्या दिवशी मी गाडी चालवत होतो। माझा मित्र माझ्या शेजारी बसला होता आणि त्याची पत्नी, जिला मी भाभी म्हणायचो, मागे बसली होती। भाभीचे वय 23 वर्षे होते। ती अत्यंत सुंदर आणि निरोगी दिसत होती। खरं तर त्या दिवशी मी तिला पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिले होते। प्रवासादरम्यान माझे लक्ष आरशातून तिच्याकडे गेले। विचारमग्न होऊन खिडकीबाहेर पाहत होती। रुग्णालयात पोचल्यावर मी बाहेर थांबण्याचा प्रयत्न केला, पण मित्राने आग्रहाने मलाही आत नेले। डॉक्टर मॅडमनी दोघांची तपासणी केली आणि काही महत्त्वाच्या चाचण्या सांगितल्या। त्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही घरी परतलो। 2 दिवसांनंतर पुन्हा रिपोर्टसाठी जावे लागणार होते। 2 दिवसांनंतर पुन्हा आम्ही रुग्णालयाला गेलो। तिथे काही वेळ लागला। परतताना मित्राने सांगितले की त्याला कामामुळे रोज सुट्टी मिळणार नाही, म्हणून पुढच्या काही तपासण्यांसाठी मलाच भाभीला घेऊन यावे लागेल। सुरुवातीला मी संकोचलो, पण मित्राच्या विश्वासामुळे मी होकार दिला। दरम्यान आमची बोलचाल वाढली होती। मी भाभीचा नंबर घेतला आणि आम्ही व्हॉट्सॲपवर गप्पा मारू लागलो। सुरुवातीला साध्या गप्पा होत्या, पण हळूहळू आमच्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली। भाभीने एकदा गमतीत म्हटले की तिचे स्टेटस ती माझ्यासाठीच ठेवते। मला जाणवले की तिची ओढ माझ्याकडे वाढत आहे। एकदा डॉक्टरकडे जाताना आम्ही दोघेच होतो। मित्राच्या अनुपस्थितीत आम्ही अधिक मोकळेपणाने बोलू लागलो। वाटेत आम्ही एका उद्यानात थांबलो। तिथे निसर्गरम्य वातावरणात गप्पा मारताना भाभीने तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली। तिला एक बाळ हवे होते आणि ती त्यासाठी खूप व्याकुळ होती। त्यानंतरच्या भेटींमध्ये आमचे नाते अधिक घट्ट झाले। एकदा मी तिला तिच्या घरी सोडायला गेलो असताना निरोप घेताना आमच्यात एक भावनिक क्षण आला। मी तिच्याजवळ गेलो आणि आमची नजरानजर झाली। त्या एका क्षणाने सर्व काही बदलले। आमच्यात आता केवळ मैत्री उरली नव्हती, तर एक अनोखे आकर्षण निर्माण झाले होते। काही दिवसांनी योगायोगाने माझा मित्र ऑफिसच्या कामासाठी 2 दिवसांच्या दौऱ्यावर गेला। जाताना तो मला म्हणाला, भाभी एकटी आहे, तिची काळजी घे। त्या रात्री भाभीने मला फोन केला आणि घरी येण्यास सांगितले। मी तिथे पोहोचलो तेव्हा वातावरण शांत होते। त्या रात्री आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या। आमचे प्रेम आणि आकर्षण इतके वाढले होते की आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो। त्या रात्री आम्ही पती-पत्नीप्रमाणे वेळ घालवला। भाभीला बाळ हवे होते आणि माझ्या मनात तिच्याबद्दल अपार प्रेम होते। आम्ही त्या रात्री एकमेकांना पूर्णपणे समर्पित केले। हा सिलसिला पुढेही चालू राहिला। जेव्हा जेव्हा संधी मिळे, आम्ही वेळ एकत्र घालवू लागलो। अगदी हॉटेलमध्ये किंवा जेव्हा तिचा नवरा नशेत झोपलेला असे तेव्हाही आमची भेट व्हायची। आमचे हे गुपित नाते दिवसेंदिवस अधिक गडद होत गेले। एकदा तर भाभीची आई अचानक घरी आली असताना आम्ही एका खोलीत एकत्र असताना तिने आम्हाला पाहिले। तो क्षण खूप भीतीदायक होता, पण पुढे काय झाले हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन। सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आज भाभी गर्भवती आहे। माझा मित्र अत्यंत आनंदी आहे आणि त्याला वाटते की हे सर्व उपचारांमुळे झाले आहे, पण केवळ मला आणि भाभीलाच माहीत आहे की हे आमच्या प्रेमाचे प्रतीक आहे। आमची ही प्रेमगाथा आजही सुरू आहे। मित्रांनो, भाभीच्या आईने, माझ्या सासूबाईंसारख्याच असलेल्या मावशींनी आम्हाला त्या अवस्थेत पाहिल्यावर माझं तर काळीजच धडधडू लागलं। मला वाटलं आता सगळं संपलं। माझा मित्र, माझं घर आणि समाजातली प्रतिष्ठा सगळं मातीला मिळणार। भाभीची आई दारात उभी होती। त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणं कठीण होतं। मी पटकन बाजूला झालो आणि स्वतःला सावरलं। भाभीही खूप घाबरली होती। खोलीत काही वेळ भयानक शांतता होती। मावशी काहीही न बोलता मागील खोलीत निघून गेल्या। त्या रात्री मला झोप लागली नाही। मी गुपचूप तिथून निघून घरी आलो। दुसऱ्या दिवशी सकाळीच भाभीचा फोन आला। ती रडत होती। ती म्हणाली, आई खूप रागावली आहे, ती आता आपल्या गावी जायला निघाली आहे। मला वाटलं की त्या आता माझ्या मित्राला सगळं सांगतील। मी ठरवलं की पळून जाण्यापेक्षा या परिस्थितीला सामोरं जावं। मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो। मित्र कामावर गेला होता। मावशी बॅग भरून तयार होत्या। मी त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो, मावशी, जे झालं त्यात माझी चूक आहे, पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे। तुम्ही जे सांगाल ती शिक्षा मला मान्य आहे, पण प्लीज घराची शांती भंग
मावशींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, बेटा, माझ्या मुलीच्या डोळ्यांत मी जे समाधान आणि आनंद पाहिला तो या 5 वर्षांत कधीच नव्हता. जावई बापू चांगले आहेत, पण या घराला वारस हवा होता. जे झालं ते चुकीचं असलं तरी एका आईच्या नात्याने मला माझ्या मुलीचं सुख महत्त्वाचं वाटतं. पण लक्षात ठेव, हे गुपित कोणासमोरही येता कामा नये. मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी हे गुपित जपण्याचं वचन दिलं आणि त्या शांतपणे गावी निघून गेल्या. काही महिने उलटले आणि आमच्या आयुष्यात ती मोठी बातमी आली. भाभी खरोखरच गर्भवती होती. जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा माझा मित्र आनंदाने अक्षरशः नाचू लागला. त्याने मला मिठी मारली आणि म्हणाले, देव, हे तुझ्यामुळे झालंय. तू तिला वेळेवर डॉक्टरकडे नेलंस, तिची काळजी घेतली, म्हणून आज हे सुख पाहायला मिळतंय. त्याच्या डोळ्यांतील आनंद पाहून मला एका बाजूला अपराधी वाटत होतं, तर दुसऱ्या बाजूला भाभीचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं समाधानही होतं. आता भाभीच्या प्रकृतीची अधिक काळजी घेण्याची गरज होती. मित्र त्याच्या कामात व्यस्त असायचा, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली होती. आम्ही ठरवलं की आता आपण मर्यादा ओलांडायच्या नाहीत आणि केवळ बाळाच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं. आज त्या घरामध्ये पाळणा हलणार आहे. मित्र आजही मला आपला सर्वात जवळचा आणि विश्वासू माणूस मानतो. हे गुपित आमच्या तिघांमध्ये, मी, भाभी आणि तिची आई, कायमचं दडपलं गेलं आहे. जगासाठी तो माझ्या मित्राचा मुलगा असेल, पण मनाच्या एका कोपऱ्यात मला माहीत आहे की माझं प्रेम त्या रूपात वाढत आहे. मित्रांनो, जीवन कधीकधी अशा वळणावर आणून सोडतं जिथे चूक आणि बरोबर यातील रेषा पुसली जाते. आमची ही कथा इथेच संपत असली तरी त्या नात्यातील ओलावा आजही कायम आहे.